बघा 1 एकरात थोडा हरभरा केलाय इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला खपली गहू केलाय. आता आपण रेग्युलर ही गहू लावतोय असा गहू नाही, हे खपली गहू लावलेला आहे. हे लहान आहे, आत्ता या लागले मोठं. अजून 1-15 दिवसात ह्याला खपली गव्हाच्या पुड्या पडते त्या. आणि ही आपल्या मसाल्यासाठी देशी कोथिंबीर लावल्या. ह्याच्यातच कडनी थोडं थोडं कोथिंबीर घातल्या. देशी कोथिंबीर आहे, पानावरनं लगेच ओळखत्या. बंदरीची पानं मोठी असतात, देशीची बारीक असते. तेव्हा काय मसाल्याला देशी कोथिंबीर शिवाय चव येत नाही आणि ह्याला वास लई चांगला येतो या. आता हे हरभरा सुद्धा देशी लावलाय बघा. आता भाजी तोडायला आलाय हरभरा. या हरभऱ्याची भाजी तोडायला ह्याचं शेंड तोडलं तर ह्याला फुटवा चांगला येतो या. आणि घाटा हरभऱ्याला येत्या, असं तोडलं की कमी येत्या ती. म्हणून ह्याचं शेंड हरभऱ्याची भाजी तोडायलाच लागते. मी थोडी भाजी तोडल्या आणि बायका लावून तोडून घेतल्या. थोडी वल्ल्याची पण भाजी करणार आहे आणि आता जरा ऊन पडलंय, वाळवून पण ठेवणार आहे. म्हणजे वर्षभरासाठी आपल्याला वाळलेली भाजी खायला येत्या. थोडं रोड कडेला रान आहे हवेला, त्यामुळं गाड्यांचा जरा आवाज येतो. सारखा ये जा गाड्या करतात का नाही, त्यामुळे जरा गाड्यांचा आवाज आहे. भाजी तोडून घेतल्या, थोड्या बायका लावून तोडल्यात आणि मी थोडी तोडल्या. तेव्हा काही अशी भाजी सगळं शेंड तोडून घेतले. आता ही सगळी का नाही उन्हात घालायची, पसरून पातळ घालायची, म्हणजे चांगली वाळत्या. आणि अशी दाट घातली की पिकत्या भाजी. आता घरात जाऊन ही सगळं पसरून उन्हात टाकायची. ही शेतातली भाजी तोडून आणलेली लगेच उन्हात घालायची. तुम्ही ठेवल्यानंतर घालतो म्हटला की पिवळी पडत्या, म्हणून कडक उन्हात ही लगेच पसरायची. चुनवड्या, डुबक वड्या हे जुनं पदार्थ आहेत आणि जास्त करून विदर्भात हे करतात. आम्ही पण कधी तर करतोय, पण खाण्याचं प्रमाण जास्त तिकडं आहे. चवीला एकदम चांगलं लागतात. मी पण खाल्लं, मला आवडलं म्हणून मी कधी तर करून सारखं खातोय. 1 कांदा, 2 गड्ड लसूण, वाळलेले खोबऱ्याची वाटी आणि 3 हिरव्या मिरच्या हे चुलीत सगळं भाजून घेऊया. डुबक वड्याच्या रशासाठी मसाला जरा चुलीत भाजूनच घ्यायचा, म्हणजे चव चांगली येत्या. नाही भाजलं का नाही मग असं मिरचाट लागते, त्याला चव लागत नाही. कांदा आणि लसूण आता भाजून घ्यायचा. डुबक वड्याबरोबर खायला मेथीचा घोळणा पण करणार आहे. आणि जरा तोंडी लावाय काय त्रास असलं की जेवण पण जास्त जातं. मसाला तयार कराय 2 चमचे जिरे घेतले, 1 वाळलेलं खोबरं, लसूण, कांदा आणि मिरची चुलीत भाजून घेतल्या. थोडं आलं घेतलं तर थोडं कोथिंबीर. आता पाट्यावर हे सगळा मसाला वाटून घेऊ. अर्धा मसाला वाटून झाला की त्यात फुटाणं घालायचं. डुबक वड्याच्या रशाला फुटाण्याशिवाय चव चांगली येत नाही. हे मी थोडं फुटाणं घेतलं, आता हे वाटताना यात घालायचं. वाटताना थोडं पाणी घालायचं, म्हणजे लवकर वाटते. असा पाट्यावर मसाला वाटून घ्यायचा. डुबक वड्याचा रसा करायच्या अगोदर का नाही आपण पीठ भिजवून घ्यायचं बेसनचं, म्हणजे पट रसा झाला की त्यात सोडायला बरं पडतं. आता तुमच्या घरात किती माणसं आहेत, त्यासनी किती लागणार आहे ह्याप्रमाणे तुम्ही डाळीचं पीठ घ्या, म्हणजे अंदाज येते. त्याला काय माप नसतंय पिठाला, काय नाही. आता मी ही 1 वाटी बेसन घेतले, हरभरा डाळीचं पीठ. आता आपण ह्यात चटणी मीठ टाकून घेऊ. हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे, ही 1 चमचा टाकायचं. चवीनुसार मीठ टाकलंय. थोडीशी हळद, थोडीशी कोथिंबीर टाकायची. हे सगळं ह्याच्यात मिक्स करायचं. थोडं पाणी घ्यायचं आणि मिक्स करायचं. आपण भज्याचं पीठ कसं कालवतो का नाही, असं पीठ तयार करायचं. हेच एकदम पाणी वच्चिला मग पातळ होतं या. हे बघा, या असं करायचं. आपण भजी करताना पीठ कसं भिजवतो का नाही, असं करायचं. आणि हातानं करायचं, म्हणजे ह्याच्या गाठी पूर्ण फुटते त्या. फोडणीसाठी 1 पळी तेल वतलंय. आता मोहरी टाकून घेऊया. आता 1 चमचा जिरं टाकायचं. हे आमचं लाल कोल्हापुरी तिखट 1 चमचा टाका, 1 पळी टाकायचं. ही पाट्यावर वाटलेला मसाला. मसाल्याला तेल सुटेपर्यंत चांगला तेलात भाजायचं.
तेलात व्यवस्थित मसाला भाजला की रस्स्याला चांगली चव येते. वाळलेलं खोबरं असून दे, वल्लं खोबरं असून दे, आपण कसं चिरून बारीक पाट्यावर किंवा मिक्सरला वाटतो का नाही, तर काय करायचं, तेलात जर लवकर मसाला तुम्हाला भाजायचा असला तर पहिला काय करायचं, खोबरं तव्यावर भाजून घ्या गॅसवर, किंवा चुलीत अशी बारीक वाटी घालून भाजून घेतला तर चालतंय. म्हणजे तेलात लवकर ते खोबरं तळलं जाते आणि म्हणजे भाजलं जाते, मग आपल्याला वेळ लागत नाही. म्हणून आधी वरण हे करून घ्यायचं, तव्यात तर भाजायचं, नाहीतर चुलीत. तर थोडा तुम्हाला रसा करायचा तेवढं पाणी घालायचं, कोमट घालायचं पाणी. मी जरा कोमट करून घेते. त्याला लई घट्ट करायचं नाही मसाला घालून, असं पातळच ह्यो रसा असतो. चवीनुसार मीठ टाकायचं. रसाला अशी खळखळून उकळी आली की मसाला चांगला शिजतो. आणि उकळी आल्याशिवाय आपण हे आता पिठाचं गोळं ह्यात सोडायचं नाही. ते थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि लहान लहान सोडायचं. आता व्यवस्थित खाता येते. ह्याच्यात लहान सोडलं की आणि जरा फुगतंय. ह्याच्यात आपण ह्यात पीठ सोडल्या सोडल्या हलवायचं नाही, नाहीतर लगेच फुटतं. या असं फुगून वर आलं की मग हलवायचं. आता सगळं फुगून वर आल्यात बघा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. व्यवस्थित शिजल्यात, वड्या पण शिजल्यात आणि रसा पण व्यवस्थित झालाय. आपण जेवणाबरोबर कच्ची मेथी खातोयाच, ती चवीला लागतेच, पण असा जर घोळणा केला का नाही आणि जरा चवीला चांगली लागते. अशी मेथीची कवळी कवळी पानं घ्यायची, देठ घ्यायची नाही, ती नुसतं पानं कवळी कवळी घ्यायची. त्यात आता ही कांदा एक बारीक चिरला, टोमॅटो, कोथिंबीर, ह्यात सगळं हे मिक्स करायचं. हे एक चमचा लाल तिखट टाकायचं, सर थोडंसं मीठ घालायचं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एक जीव होतोय. मेथी खा वाटली तर भाजी करायचा कंटाळा येतोय का नाही, मग अशी जरी भाजी स्वच्छ निवडून धुवून असा घोळणा करून खाल्ला तरी पण चालतंय. एकदम चवीला लागतोय आणि पौष्टिक पण. आता हे तयार केलेला घोळणा थोडा तोंडी लावायला घेऊया. अशा डुबक वड्या बाजरीच्या भाकरी बरोबर खायला लय चवीला चांगल्या लागतात. मी आता चपाती केल्या, पर संध्याकाळी बाजरीची भाकरीच करणार आहे. बघितल्या खाऊ वाटते का नाही. असं आठवड्यात नाही एकदा 2 वेळा असं करून खायचं, म्हणजे काय तर जरा वेगळं खाल्ल्यावानी पण वाटतं आणि चवीला पण चांगलं लागतं.